थोबडे वस्ती येथील माता प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, ज्येष्ठ समाजसेवक अरुण महाराज अवताडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे संस्थापक महेश मुदलियार, उत्सवाध्यक्ष शंभूराजे गायकवाड, भाऊ मस्के, प्रमोद अवताडे, बापू सरवळे, नागेश मस्के, सोमनाथ मस्के, शुभम जाधव, विश्वनाथ जाधव, रितेश मस्के यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर सर्कल येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। प्रारंभी ऑल इंडिया वीरशैव महासभेचे उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। मंगळवारी 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे। या निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्वत्र या निमित्तानं हर्षोल्लासाचं वातावरण दिसून येत आहे। दरम्यान सोलापुरातील होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील हत्तुरे नगर इथल्या शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनंही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून रविवारी सायंकाळी 5:30 वाजता माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला। पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे आणि माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पुण्यातील भवानीपेठ, गंजपेठ आदी भागात पद्मशाली बांधवांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला। बैठकीचं आयोजन करण्यासाठी पद्मशाली समाज उत्सव प्रमुख तथा उद्योजक संजय मंचे यांनी पुढाकार घेतला। पद्मशाली पंच कमिटी भवानीपेठचे सरपंच वसंतराव एमुल, ज्ञानेश्वर बोड्डू, मनीष आंदे, महेश चन्मल, रमेश सरगम, राजेंद्र आडप, विलास मध्ये, गणेश शेरला, माजी नगरसेवक मनीष साळुंखे, चंद्रकांत मंचे, रवींद्र सिरसूल, क्रांती खांडरे, अनुराधा मंचे, लक्ष्मी कोंडा यांच्यासह महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या। जिल्हा बदलीतून 31 शिक्षकांची बदली अन्य जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे, तर 82 शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया येत्या 2 दिवसात पार पाडून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली। तसंच सोलापूर जिल्हा परिषद उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांची प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। ज्या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्यांचं सादरीकरण यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, जेणेकरून केलेले उपक्रम हे इतर शिक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचतील। तसंच शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण केलेलं काम देखील अन्य शिक्षकांपर्यंत पोहोचून त्यांनाही मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केली। सुधा उपाहारगृहाच्या दुसऱ्या शाखेचं मोदी रेल्वे लाईन्स परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये मातोश्री पार्वतीबाई शंकरराव केणगी यांच्या हस्ते फीत कापून आणि पूजा करून रविवारी 12 मे रोजी सायंकाळी शानदार उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक केणगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच सुधा उपाहारगृह 16 मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं।